हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 18. त्रिगुणी प्रकृती आणि निर्गुणी जीवात्मा. खूप जुन्या काळातील गोष्ट आहे. काळू एक कष्टाळू, प्रामाणिक परंतु अतिशय गरीब माणूस होता. त्याच्या मुलीचे लग्न ठरले होते. काळू भल्या सकाळी सावकाराकडे गेला आणि मुलीच्या लग्नाच्या खर्चासाठी त्याने सावकाराकडून पैसे उसने घेतले. अजून बाजार उघडला नव्हता. तेव्हा तोपर्यंत लाकडे गोळा करावी म्हणून तो अरण्यात लाकडे गोळा करायला गेला. दुर्दैवाने त्याला 3 चोरांनी घेरले. त्यांनी त्याच्याकडे असलेले सर्व पैसे लुटले. त्यातील पहिला चोर दुसऱ्या चोराला म्हणाला की याला ठार मारून टाक, काहीही पुरावा ठेवू नकोस, कारण उद्या जर हा राजाकडे गेला तर एखाद वेळेस आपण पकडले जाऊ. तोपर्यंत आम्ही दोघे दुसरे कोणी सावज मिळते का ते पाहतो. असे म्हणून ते 2 चोर निघून गेले. दुसऱ्या चोराने काळूला ठार मारले नाही. त्याने त्याचे दोरीने हातपाय घट्ट बांधले आणि त्याला तो तेथेच टाकून आपल्या सवंगड्यांकडे निघून गेला. सुमारे 4 तासानंतर तेथे तिसरा चोर आला. त्याने काळूचे हातपाय सोडवले, त्याला धीर दिला आणि त्याला अरण्यातून सुखरूप बाहेर आणले आणि घरी जा असे सांगितले. काळू त्या तिसऱ्या चोराला म्हणाला की आपले माझ्यावर थोर उपकार झाले आहेत, तेव्हा आपण माझ्या घरी येऊन न्याहारी करा. तो तिसरा चोर काळूबरोबर त्याच्या घरी गेला. काळू एका झोपडीत राहत होता. घरी गेल्यावर काळूच्या बायकोने दोघांना न्याहारी दिली आणि तिने सहजच काळूला मुलीच्या लग्नाला सावकाराने उसने पैसे दिले का असे विचारले. तो तिसरा चोर जे समजायचे ते समजला. आपण झोपडीत राहणाऱ्या एका गरिबाला लुटले आहे हे त्याच्या लक्षात आले. त्याने न्याहारी झाल्यावर काळूला लुटलेले पैसे परत दिले आणि तो त्वरित तेथून निघून गेला. प्रकृती त्रिगुणी आहे. तमोगुण स्वार्थी, तामसी आणि विध्वंसक आहे. रजोगुण संसाराच्या बंधनात अडकवणारा आहे. सत्वगुण संसारात राहून तमोगुणातून आणि रजोगुणातून सोडविणारा आहे. तो संसार सोडून जायला मात्र तयार नाही. परंतु जीवात्मा हा स्वभावतःच निर्गुणी आहे. तो तम, रज किंवा सत्वगुणात अडकणारा नाही, परंतु दुर्दैवाने तो प्रकृतीच्या बंधनात अडकलेला आहे. त्यामुळे तो प्रकृतीमुळे त्रिगुणांनी बद्ध आहे. यातून सुटका करून घ्यायचा एकमेव मार्ग म्हणजे अध्यात्म योग साधना करणे हा होय. हरि ओम.